जास्त दिवस टिकणारे खुशखुशीत मोदक बनवण्याकरिता मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1 चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि गरम केलेलं तूप अंदाजे 1-2-3 चमचे मी आता टाकून घेतलेलं आहे आणि तूप गरम असल्यामुळे आधी चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर तूप चांगलं रव्याला चोळून घेतलेलं आहे आणि आता रवा भिजवण्याकरिता मी कोमट दुधाचा वापर करीत आहे आणि पाण्याचा अजिबात मी वापर केलेला नाही आहे। फक्त दुधामध्येच मी हे भिजून घेतलेलं आहे आणि 1-20 मिनिटं मी हे ठेवून दिलेलं आहे। सारणाकरिता मी 1 चमचा खसखस थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि आता मी 1 वाटी सुकं खोबरं थोडंसं गुलाबी रंगावर करून घेतलेलं आहे आणि नंतर हे खसखस आणि सुकं खोबरं थंड झाल्यानंतर थोडंसं विलायची पूड आणि किसलेला गूळ मी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे आपलं सारण रेडी झालेलं आहे। थोडंसं मी हाताने क्रश करून घेतलेलं आहे। आता आपलं पीठही छान भिजलेलं आहे। 15-20 मिनिटं झालेले आहेत आणि जर समजा पीठ थोडंसं गठ्ठ वाटत असेल तर थोडंसं दूध टाकून आपल्याला पीठ सैलसर करून घ्यायचं आहे आणि एकदम छान सॉफ्ट आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात आपल्याला मोदक बनवायचे तेवढे आपण हे गोळे करून घ्यायचं आहे आणि एक छोटी पारी लाटून घेतलेली आहे। पारीच्या साइड्सला मी थोडंसं दूध लावून घेतलेलं आहे। दुधाऐवजी तुम्ही पाणी लावलं तरी चालेल। बऱ्याचदा आपण जेव्हा मोदक तळायला घेतो तेव्हा ते तेलात सुटल्या जाते आणि पूर्ण सारण बाहेर येते आणि तेलही आपलं खराब होते। त्यामुळे हलकसं दूध लावल्यानंतरच मी सारण भरून मोदक तयार केलेला आहे। मीडियम साईजचा मोदक मी बनवलेला आहे आणि अशाच प्रकारे सर्व मोदक करून घ्यायचा आहे आणि जरी एखाद्या वेळेस कळीदार मोदक नाही झालं तरी पण असं आपण पिंच करून हे असे मोदक आपण बनवू शकतो आणि आता हे मोदक सुकू नये म्हणून आपण हे झाकून ठेवायचं आहे। आता मोदक आपल्याला तळून घेताना मध्यम गरम तेल आपल्याला करून घ्यायचं आहे आणि सर्व मोदक आपल्याला हलकसं गुलाबी रंगाचं होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे आणि हे मोदक तळताना अजिबात घाई करायचं नाही, नाहीतर मग ते आतमध्ये कच्चं राहू शकते। आणि गुळाचा वापर केल्यामुळे हे खायला पण खूप चविष्ट लागतात आणि खूपच खुशखुशीतही होतात आणि हे मोदक बरेच दिवस टिकतात। एक मी तुम्हाला तोडून दाखवते, बघा किती छान खुशखुशीत झालेले आहेत। तर नक्की ट्राय करा।